हॅलो. सुरेखाताई, परत तुम्ही म्यूट झालाच होता. अनम्यूट व्हा. हॅलो. तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे सुरेखाताई. हा, झाले ना. हा. सुरुवात करू. हो हो. जय श्रीकृष्ण. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारामुपा पांडुरंगा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण्य नाही रूप गुण वर्ण देते तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे निज ज्योती ते हे उभे मूर्ती विठेवरी विठ्ठल 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 विठ्ठल. व्हिडिओ चालू ठेवाल ताई? अध्याय दुसरा. हा, व्हिडिओ हा, चालू ठेवाल. हा. चा- अध्याय दुसरा. पार्था आणि कही परी तो जानो येईल अवधरी जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना, आणखी एक प्रकाराने त्याला जाणता येईल त्याप्रमाणे ज्याप्रमाणे समुद्रात निरंतर शांतता असते, जरी सरिता ओघ समस्य परिपूर्ण होऊनी मिळत तरी आधी कणो हे ईर्षित मर्यादा नसंडी. पावसाळ्यात नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून समुद्राला जाऊन मिळतात, तरी तो किंचितही वाढत नाही व आपली मर्यादाही उल्लंघन करत नाही. ना तरी ग्रीष्मकळी सरिता शोषोनी जाती समजता परी न्यून नवे पारता समुद्र जैसा. किंवा उन्हाळ्यात सर्व नद्या शुष्क होतात त्यामुळे समुद्र किंचितही ओसरत नाही. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पावता न बाधी अधृती तया ते. त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्याने त्याला उल्हास होत नाही व जर प्राप्त झाल्या नाहीत तर त्याला असंतुष्टता प्राप्त होत नाही. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशु काय वातीवेरी कान लाविजे तरी अंधारी कोंडेल तो. सांग बरे, सूर्याच्या घरात दिवा लावला तर उजेड नाही तर काय तो अंधारात कोंडला जाईल. देखे रिद्धी सिद्धी तयापरी आली गेली सी न करी तो विंगुतला असे अंतरी महासुखी. पहा, त्याप्रमाणे त्याचे अंतःकरण महासुखात निमग्न असल्यामुळे रिद्धी सिद्धी आल्या की गेल्या याचे त्यास भानही नसते. जो आपुलेने नांगरपणे इंद्रभुवना ते पाभळ म्हणे तो केवी रंजी पालविणे भिल्लाचेनी. जो अमृताला नावे ठेवतो तो जसा पेज पित नाही त्याप्रमाणे आत्मनुभवी ऋषींचा भोग घेत नाही. जो अमृताशी ठेवी तो कैसा काळजी ना सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगीरची. अर्जुना, सॉरी, जो अमृताला नावे ठेवतो तो जसा पेज पित नाही त्याप्रमाणे आत्मनुभवी वृद्धीचा भाग भोग घेत नाही. पार्थानवलते पाही जेत स्वर्ग सुख लेखिने नाही तेथच रिद्धी सिद्धी काही प्राकृत्या होत. अर्जुना, आश्चर्याची गोष्ट ही की जेथे स्वर्ग सुखाची पर्वा नाही त्या ठिकाणी कवडी मोल रिद्धी सिद्धीची काय किंमत. ऐसा आत्मबोधे तोषला तो परमानंद पोखला तेची स्थिर प्रज्ञ भला ओळख तू. असा जो आत्मभावबोधाने संतुष्ट झाला व परमानंदाने तुष्ट झाला तोच खरा स्थितप्रज्ञ पुरुष आहे
असे समज. तो अहंकारा ते दंडुनी सकळ का काम सांडोनी विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. जो तो अहंकाराला मारून सर्व विषय वासना टाकून जगत रूप होऊन जगात वावरतो. हे ब्रह्मस्थिती निस्सिम्य जे अनुभविता निष्काम ते पावेल परब्रह्म अनायासे. जे निष्काम पुरुष अमर्याद ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतात ते सहजच परमात्मा स्वरूप प्राप्त झालेले आहेत. जे चित्तरूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्रज्ञा जया. कारण चित्तरूपी मिळता म्हणजे विदेह कैवल्याचे वेळी त्याच्या चित्ताला देह त्यागाच्या वेळी होणारे कष्ट प्रतिबंध करीत नाहीत. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संयोग म्हणे. तीच ही स्थिती श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. ऐसे कृष्ण वाक्य ऐकले तेथ अर्जुने म्हणी म्हणतिले आता आमुच्या काजा करी आले उपपत्तिया या. असे भगवंताचे वाक्य ऐकून अर्जुन मनात म्हणाला आता ही विचारसरणी आमच्या छान उपयोगी पडली. जे कर्मजात आघवे एत निराकरिले दिवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. कारण की भगवंताने कर्म मात्राचा या वर्णनात निराश केला म्हणून माझे सहजच युद्ध करणे थांबले. ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील भला अंका आशंकोणी. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन प्रसन्न झाला. आता पुढे शंका घेऊन चांगला प्रश्न विचारती. तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनो. तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. सर्व धर्माचे घरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. जो आपण सर्वज्ञ ज्ञानो निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेवा सांगेल मातू निवृत्तीदासू. जो सर्वज्ञ श्रेष्ठ श्रीकृष्ण सांगेल ती कथा निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज सांगतील. द्वितीय अध्याय समाप्त. आता तिसरा सुरुवात करू ना. होय ते सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दादा तिसरा. याच्या आधी श्लोक घेऊयात ना आपण. हा श्लोक दुसऱ्या अध्यायातले. हा दुसऱ्या बरं. अध्याय. श्लोकार्थ आहेत ताई तुमच्याकडे का मी वाचून दाखवायचे? नाहीयेत माझ्याकडे. बरं आहे तुम्ही वाचा नाही. माझ्याकडे पण आहेत. हा तुम्ही वाचलात तरी चालेल. ते थोडं विश्लेषण करायचं असेल ना. विश्लेषण ह्याच दोन्ही मिळून करतो ना. बर बर हरकत नाही मग वाचते मी. आज काही जास्त नाहीये. बर. हा पूर्यमान मचलं प्रतिष्ठम समुद्रमापः प्रवशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रवशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील प्राण्यांचे समस्त ओघ समुद्रालाच मिळतात त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या निरनिराळ्या सुखाच्या वासना त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मिळाल्या त्याला परम शांती प्राप्त होते. निरनिराळ्या विषय सुखाची वासना करणाऱ्याला परम शांती प्राप्त होत नाही. दुसरा श्लोक बघूया.
विहाय कामान्य सर्वान् पुमां शरति, सॉरी एक मिनिट, विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारस् शांतिमधिगच्छति. जो पुरुष सर्व विषय कामना निश्चय सोडून देऊन विषय सुखाची कधी इच्छाच करीत नाही व ममता व अहंता यांनी रहित होऊन राहतो, त्याला परम शांती प्राप्त होते. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्याय समाप्त. अर्जुना, या स्थितीला ब्रह्मस्थिती म्हणतात. ती प्राप्त झाली असता कधीही मोह उत्पन्न होत नाही. या ब्रह्मस्थितीत राहिलेला पुरुष मरणाच्या भयंकर दुःखकाली देखील ब्रह्मस्वरूपच राहतो. झालं, दोनच ओळ होत्या. हा सुरेखाताई, हा बरोबर आहे. हा